उंबरवाडीतील सावंत कुटुंबांची देशसेवेची परंपरा कायम. नीरज सावंत सैन्य प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच रजेवर. मनाली सावंत मुंबई पोलीस प्रशिक्षणासाठी सज्ज. आजी माजी सैनिक संघटनेकडून सावंत भावंडांचा सत्कार. गडहिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी येथील सावंत कुटुंबाने देशसेवेची परंपरा कायम राखत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. माजी सैनिक एकनाथ सावंत यांचे चिरंजीव नीरज सावंत यांनी भारतीय सैन्य दलाच्या आर्टिलरी सेंटरमधील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून प्रथमच रजेवर आगमन केलं आहे. तर त्यांची कन्या मनाली सावंत ही मुंबई पोलीस दलाच्या प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे नीरज आणि मनाली यांचे वडील एकनाथ सावंत यांनीही भारतीय सैन्य दलात तब्बल 20 वर्षे सेवा बजावत देशसेवा केली आहे. त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देशसेवेचा वारसा पुढे नेणारे सावंत कुटुंब परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. या देशसेवेच्या आणि समाजसेवेच्या भावनेचा गौरव म्हणून आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडहिंग्लज यांच्या वतीने नीरज सावंत आणि मनाली सावंत यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील, सचिव रामकृष्ण शेंडे, सल्लागार सुभाष गावडे, सदस्य बाळू पोवार, बळवंत ढेकळे, धनाजी चव्हाण, चंद्रकांत लष्करे तसेच हरळी खुर्दचे उपसरपंच शशिकांत चौगुले उपस्थित होते. यावेळी उंबरवाडी आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अशोक साळुंखे आणि पदाधिकारी, महागाव संघटनेचे अध्यक्ष महादेव घुगरे, सचिव सचिन सावंत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, मित्र परिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून सावंत कुटुंबांचे अभिनंदन केलं. देशसेवा, शिस्त आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी या मूल्यांचा वारसा जपणारे सावंत कुटुंब नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.